नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि राष्ट्र सन्मान जागृत करण्यासाठी हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वस्त्रनगरी इचलकरंजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। रॅलीमध्ये शहर व परिसरातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणांच्या माध्यमातून परिसरात राष्ट्रभक्तीचा संदेश दिला। या रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व शाळातील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि नागरिक सहभागी झाले होते। विशेष म्हणजे यावेळी वरुण राजाने आपली हजेरी लावत रॅलीमध्ये सहभाग नोंदविला। विशेष म्हणजे संपूर्ण उपक्रमात राजकीय पक्षांच्या झेंड्याऐवजी केवळ राष्ट्रध्वजाला स्थान देण्यात आल्याने संपूर्ण रॅली मार्ग तिरंगामय होऊन गेला होता। या प्रसंगी आमदार राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल लाळ्या, आयुक्त पल्लवी पाटील, मौसमी आवाडे, स्थायी सभापती सतीश मुळी, बाळासाहेब माने, संतोष शेळके, तानाजी पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत इचलकरंजीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते। रॅलीत सहभागी सर्वांनी आपल्या हातात राष्ट्रध्वज धारण केला होता। प्रत्येकाच्या हातात असलेल्या तिरंगा ध्वजामुळे संपूर्ण परिसर तिरंगामय होऊन गेला होता। येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली। तेथून मुख्य मार्गावरून श्री शिवतीर्थ, श्री शंभूतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा चौकापर्यंत विशाल तिरंगा घेऊन सर्वांनी मार्गक्रमण केले। रॅलीच्या मार्गावर देशभक्तीपर गीते, घोषणांनी वातावरण भारावून गेले होते। पावसाने रॅली दरम्यान हजेरी लावली, मात्र पावसाची तमा न बाळगता विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते। परिसरातील सर्व शाळांमधील हजारो विद्यार्थी, सामाजिक संस्था, माजी सैनिक, स्काउट गाईड, NCC, NSS कॅडेट तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला। सुमारे 8,000 नागरिकांनी या राष्ट्रभक्तीच्या सोहळ्याला उपस्थिती लावली। महात्मा गांधी पुतळा येथे आल्यानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि राज्यगीत म्हटले गेले। भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा जय घोषांनी संपूर्ण चौक दणाणून गेला होता। रॅलीची सांगता झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांनी डॉल्बीच्या तालावर झुंबा डान्स करत वॉर्मअप केले। या रॅलीत अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्डेकर, विकास खोळपे, आरती खोत, सुनील शिंदे आदींसह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो। सर्व क्षेत्रामध्ये देशानं गरुड भरारी घेतली आणि सन्माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचा परिचय जगभरामध्ये या ठिकाणी हर घर तिरंगा या भावनेचं सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत तिरंगा जावा, जी राष्ट्रप्रेमाची भावना आहे ती आणखी जागृत व्हावी, सर्वसामान्य माणसाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये येण्यासाठीची संधी मिळावी आणि घरातील तरुण मुलांना खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यासाठी हा या ठिकाणी तिरंगा रॅलीचा उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये घेतलाय। इचलकरंजी सुद्धा आज तिरंग्यामध्ये धावून निघाली। घराघरातली तरुण मुलं आपल्या हातामध्ये तिरंगा घेऊन भारत माता की जय हा नारा बुलंद करतायत आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, आमदार साहेब असतील, आम्हा सर्वांना हा अभिमान आहे की इचलकरंजीतली ही रॅली महाराष्ट्राला आणि देशाला घोषणावस्था करेल अशा पद्धतीचं वातावरण इचलकरंजीमध्ये झालंय। समान तरुण मुला-मुलींचं या तिरंगा रॅलीमध्ये स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो की या पावसामध्ये सुद्धा जो तिरंगा त्यांनी खाली घेऊन दिला नाही, त्याचा अवमान होऊ दिला नाही आणि अतिशय जोशानं आणि जल्लोषानं संपूर्ण इचलकरंजी आज तिरंगामय झाले असे वातावरण खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे बघायला खूप खूप धन्यवाद। आज इचलकरंजीमध्ये आमच्या 80वा स्वातंत्र्य निमित्त तिरंगा यात्रा या ठिकाणी पार पडली। आपण बघताय हजारोच्या संख्येनं इचलकरंजीचे तरुण विद्यार्थी, मुलं मुली मंडळ, त्यानंतर बचत गट, कार्यकर्ते, देशभक्त असणारे सर्व लोक आज इचलकरंजीमध्ये रस्त्यावरती उतरलेले दिसत आहेत। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आज तिरंगा यात्रा या ठिकाणी पार पडली आहे। आजच्या या तिरंगा यात्रेच्या निमित्तानं
मी इचलकरंजी महानगरपालिकेचा मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे महापौर उदयजी दातुंडे या ठिकाणी पुष्प फुले, आमचे महापौर आणि डाळ्या या ठिकाणी सभापती, आमचे सतीश मुळीक पाटील आयुक्त यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तमाम सर्व देशभक्तांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तिरंगा यात्रा अतिशय यशस्वीपणे आपण पार पाडली यासाठी आभार.